नमस्कार. आता नवीन वर्षाच्या निमित्तानं व्हॉट्सअपवरती नवीन फ्रॉड तुमच्या बाबतीमध्ये होऊ शकतो, त्या संदर्भातच जनजागृती करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. तर तुमच्यामध्ये काय होऊ शकतं, तुमच्याकडे एखादा व्हॉट्सअपवरती हॅपी न्यू इयरचा मेसेज येऊ शकतं, त्याच्यासोबत एक लिंक येऊ शकते. जर त्या लिंकवरती आपण क्लिक केलं तर एक APK फाईल तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी डाउनलोड होऊ शकते आणि ती फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुमचा मोबाईलसुद्धा हॅक होऊ शकतं. तुमचे बँक डिटेल्ससुद्धा या ठिकाणी म्हणजे बँकेचे जे पासवर्ड्स आहेत ते सुद्धा कॉपी होऊ शकतात. एकंदरीत तुमच्या फोनचं पूर्ण ॲक्सेस पुढच्या थर्ड पार्टीला या ठिकाणी जाऊ शकतं. त्यामुळे आपल्या बाबतीमध्ये ते होऊ नये असं वाटत असेल तर कृपया आपण हॅपी न्यू इयरचा SMS मेसेज जर तुम्हाला कोणाचा आला असेल, त्याच्यामध्ये लिंक असेल किंवा APK फाईल असेल तर कृपया त्याच्यावरती क्लिक करू नका किंवा त्याला डाउनलोड करू नका. जर डाउनलोड केलं तर तुमच्या बाबतीमध्ये या ठिकाणी तुमचा पूर्ण ॲक्सेस, तुमचा मोबाईल पूर्णपणे हॅक होऊ शकतो, तुमच्या मोबाईलचं पूर्ण ॲक्सेस पुढच्या व्यक्तीला जाऊ शकतं किंवा तुमचं बँक खातं पूर्णपणे या ठिकाणी खाली होऊ शकतं. त्यामुळं जर आपल्याला व्हॉट्सअपवरती कोणता मेसेज आला नवीन वर्षाला, हा 100% या ठिकाणी फ्रॉड होऊ शकतं. असा सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून सुद्धा देण्यात येणार आहे. परंतु हे आपल्या बाबतीत होऊ शकतं, त्यामुळं हे होऊ नये यासाठी जनजागृती करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ जितक्या लोकांपर्यंत शेअर करता येईल तितक्या लोकांपर्यंत या ठिकाणी शेअर करा. आणि नवीन वर्षाचा जर मेसेज आपल्याला पाठवायचाच असेल तर आपण टेक्स्टच्या माध्यमातून हॅपी न्यू इयरचा मेसेज पाठवू शकतात. नाहीतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नवीन वर्षाचं असतं किंवा मला कसा पुढच्या व्यक्तीला भारी मेसेज पाठवता येईल यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत असतो. आणि मग हे करत असताना आपल्याकडून काही चुकीचं होऊ शकतं किंवा आपण आलेला मेसेज आपण ॲज इट इज कॉपी करून पुढच्याला पाठवत असतो. तशामध्ये मात्र म्हणजे आपण जो पुढच्याला मेसेज पाठवला आहे त्यामुळं पुढचा त्याला ओपन करून त्या ठिकाणी त्याच्या बाबतीत हे होऊ शकतं. हे होऊ नये आपल्याला जर वाटत असेल तर प्लीज अशा प्रकारच्या लिंकवरती किंवा अशा प्रकारचा अननोन कोणी ॲप्लिकेशनची लिंक जर आपल्याकडे आली असेल तर कृपया अशा प्रकारचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू नका किंवा अशा प्रकारची कोणतीही लिंक आपण या ठिकाणी त्या लिंकवरती क्लिक करू नका, जेणेकरून तुमचा मोबाईल हॅक होणार नाही आणि त्याचबरोबर तुमची फसवणूकसुद्धा होणार नाही. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.